पुढील मॅच सिद्धी गरवले 40+ आणि त्यांच्या विरोधात तुरुबे 40+ अशी मॅच रंगणार आहे. थँक्यू वैभव गोपी सरांचा आवाज आपण ऐकला. खेळाच्या दुसऱ्या क्षेत्रामध्ये भरपूर चांगली मॅच रंगली. मागची 40+ चे दोन संघ ताकदवर संघांमध्ये ती लढत आपण पाहिली आणि त्यामध्ये बामाली 40+ या संघाने विजय संपादित केलेला आहे. अभिनंदन टीम बामाली. अप्रतिम क्रीडा स्पर्धा आपण अनुभवदा स्वर्गीय प्रभाकर पाटील स्मृती चषक आणि आपण पाहिलं तर 15वं पर्व आणि 15व्या पर्वामध्ये जबरदस्त डे नाईटचा फॉर्मॅट आपण एन्जॉय करता आणि 40+ चे संघ खेळ करत असताना दोन जवळपासचे संघ आमने सामने येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. सिद्धी करवले 40+ आणि तुरुबे 40+. एकेकाली ग्रामपंचायत त्यांची एक होती आणि आता तुरुबे टीम आपला 12वा प्रतिनिधी पाठवा. पुढील मॅच असणार आहे बघा. रोहिंजन ब आणि त्यांच्या विरोधात उदय 11 जगदंब वाकलन अशी फ्रेश मॅच पुढची होणार आहे. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस केला जाईल. याच्याकडे लक्ष असणं गरजेचं असेल तर दोन्ही टीमचे संघनायक आम्हाला ऐकत असाल तर आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचंय. रोहिंजन ब आणि उदय 11 जगदंब वाकलन अशी फ्रेश मॅच पुढील आपल्याला पाहायला मिळणार आहे. टीम तुर्बेचा 12वा प्रतिनिधी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. एकनाथ मात्रे आणि दीपक बोयर अशी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. दोन्ही टीमला शुभेच्छा. संदीप पाटील बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. पहिलाच बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न. झेलची संधी होती मात्र मागे आले क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करत आहेत. 40+ मध्ये हे चित्र नेहमीच पाहायला मिळते. तिसरीचा प्रयत्न आणि 3 धावा. झेल वरती येणं फार महत्वाचं होतं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते प्रल्हाद पाटील आणि त्या ठिकाणी आपण पाहता 3 धावा मिळत असं 3 धाव्यानं श्री गणेशन होताना आपल्याला पाहायला मिळते. टीम तुर्बेचं एकनाथ मात्रेच्या बॅट मधून आले 3 धावा. शाखेला आपण पाहता दीपक भोईर, दिनेश मडवी आणि महेश पाटील एवन जोडी यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. 2 विकेट साठी आहे. संदीप पाटील सज्ज झालेत. बॉलिंग ट्रॅक वरती संदीप पाटील सज्ज झालेत. 5 षटकांची मॅच आहे. टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय त्या ठिकाणी राहिलाय. टीम सिद्धी करवले 40+ या संघाचा. पुढील बॉल आक्रमण केलाय. चेंडू बॅक टू द बॉलर. क्षेत्ररक्षक येतात वेगानं. बालराम पाटील त्या ठिकाणी आहेत. 1 धाव पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न या ठिकाणी केलाय आणि 2 धावा चपळाईनं पूर्ण केले. चांगले या ठिकाणी स्ट्रॅटेजी आपल्याला पाहायला मिळते कारण की सिंगल डबलला पहिल्या षटकामध्ये प्राधान्य देत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि धावसंख्या 2 ने वाढत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 च्या आकडेवरती. संदीप पाटीलचा पुढील बॉल दीपक बोईर स्टॅकनेनला. आक्रमण करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता झाली आहे. चांगली गोलंदाजी कमबॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिलाय गोलंदाज संदीप पाटीलचा. दोन्ही जवळपासचे संघ आहेत. ते पाहता मॅच भरपूर चांगली रंगेल यातील मात्र शंका नाहीये. संदीप पाटील सज्ज झालेत. पुढील बॉल एज लागली. चेंडू मागे निघून जात आहे. चेंडू गरंगळात सीमारेखा बाहेर येतोय. संघर्षाचा चौकार दीपक बोईरच्या बॅट मधून.
9 या आकड्यावरती चांगली सुरुवात राहिली टीम तुर्बे 40+ या संघाची चांगली कामगिरी करताना दिसत आहेत दोन्ही फलंदाज आक्रमक शैली या ठिकाणी आपल्याला पहिल्या षटकापासून पाहायला मिळतोय पुढील बॉल अप्रतिम डिलिव्हरी या ठिकाणी आपण पाहिली सिंगल कन्व्हर्ट झाली आहे थोडेसे पंबल झाले क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी रन घेण्याची चान्स बनली होती मात्र नाकारलं मिळेल एकच धाव एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 या आकड्यावरती षटकातील शेवटचा बॉल बाकी आहे 10 धावा ऑन स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतात टीम तुर्बे 40+ बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये बॅकफुट लेटकटचा पटका पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाला बेधून चेंडू जातोय गरंगळत सीमारेखा बाहेर येतोय एकनाथ मात्रेच्या बॅट मधून चौकार फोर्टी प्लस सिद्धी करवले टीम साठी आपण पाहता जर सामने जिंकून फायनल मध्ये हा संघ पोहोचला तर गणेश पाटील यांच्याकडून आई एकविरा टूर खास मेजवानी आपल्याला पाहायला मिळेल खाण्याचा पिण्याची सर्व सोय असेल स्टार्टर साठी 15 किलोचा बोकड 15 किलो चिकन रोस्टेड 50 किलो चना गार्लिक 5 किलो आहे 5 किलो चना कोलीवाडा तसेच खास डिश काजू बदाम पिस्ता चाकण्यासाठी आणि 15 किलो गावठी वाल्याच्या शिंगा जबरदस्त सोय आहे चला स्पीडअप करा बालाराम पाटील लागल्यात पहिल्याच षटकामध्ये दमदार सुरुवात बाराम पाटीलचा पहिलाच बॉल जेलखाली क्षेत्ररक्षक मात्र क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडू जाईल एका टप्प्यानंतर सीमा पार मिळतील 4 चौकार नमुना या ठिकाणी पेश करत असताना दोन्ही फलंदाज आक्रमक शैलीने त्यांना खेळ केलाय बालारामच्या विरोधात पहिला चौकाराला झेलची नामी संधी या ठिकाणी झेल टिपला विकेटचं पतन पहिला धक्का टीम तुर्बेला फलंदाज बाद दीपक भोईर पहिला आघाडीचा फलंदाज बाद होतोय मैदानामध्ये आपण दीपक भोईरच्या पारीचा अंत झालाय एक मोठा धक्का लागलाय टीम तुर्बे 40+ या संघाला नवीन आलेला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल पुरण एक अतिशय चांगला खेळाडू आहे नेहमीच आक्रमक शैली त्याची राहिली आहे सातत्यानं मोठी फटकेबाजीसाठी तो जाणला जातो मात्र बराच काळानंतर क्रिकेटसाठी ते जोडलेलं नात आपल्याला पाहायला मिळते 40+ आणि ते पाहता पुरण भोईरला आपण मैदानामध्ये पाहता पाहायचं मग वन डाऊन साठी तो आलाय मात्र वन डाऊनचा खेळाडू नेहमीच घातकी आपण म्हटलं जातं मात्र तो घातकपणा सिद्ध केला जाईल का मात्र बालाराम पाटीलला लगेच प्रत्युत्तर दिलं चौकारानंतर विकेट त्यानं कॅरी केला दीपक भोईरला माघारी परतावं लागलं 18 धावा स्कोरबोर्ड वरती आपण पाहता षटकातील पुढील बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय क्षेत्ररक्षक दूरवरून आले तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न या ठिकाणी राहिलाय 2 धावा कंप्लीट होत असताना 2 धावेच्या सहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 या आकड्यावरती 20 धावा होऊन स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळते बालाराम पाटील बॉलिंग ट्रॅक वरती एकनाथ मात्रे आणि पुरण भोईर अशी जोडी मैदानामध्ये टीम तुर्बेची षटकातील पुढील बॉल
बाळाराम पाटील स्टॅकनीला पण न पाहता पुरण भोईरला पुलर लेनचा बॉल होता अरुंद कार्पेट ड्राईव्ह चेंडू मागे निघून गेला होता संतोष मोडवीनं चेंडू फील्ड केला तोपर्यंत एकच धाव मिळताना दिसतंय एका धावेच्या मधीनं संघ जाऊन पोहोचला 21 या आकड्यावरती आता मात्र स्टॅकनेला एकनाथ मात्रेला आपण पाहता जो एक विस्फोटक दर्जाचा खेळाडू आहे नेहमीच आक्रमक फटकेबाजी तो करत असतो मात्र या मॅच मध्ये थोडासा शांत आहे हर्षल प्रफुल असतील आणि त्यानंतर अतुल असतील यांच्याकडून सलगच्या 3 षटकारांसाठी तब्बल 4,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे टीम तुर्बेसाठी बाळाराम पाटीलचं षटक भरपूर चांगलं जात असताना पहिल्या बॉलवरती चौकार त्यानंतर भरपूर चांगली गोलंदाजी त्यानं केली आहे कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिला शेवटचा बॉल बाकी आहे धावसंख्या 22 धावा स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतोय शेवटचा बॉल बाकी आहे सेकंडला पुरण भोईर यावेळचा बॉल अटॅकिंग मोड मध्ये स्क्रीनच्या वरतून येतोय हा तडाका धमाका षटकार पाहिलं बाळाराम पाटीलने चांगली गोलंदाजी केली होती मात्र अंतिम बॉल वरती आक्रमण आपल्याला पाहायला मिळेल आणि 14ची सरासरी पुन्हा एकदा गाठली आहे टीम तुर्बेनं कारण आपण पाहता बाळाराम पाटील चांगली गोलंदाजी करत होता मात्र अंतिम क्षणाला आलेला षटकार धाव गती आपण पाहता 14च्या सरासरी 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे टीम तुर्बेची चांगली बॅटिंग पॉवर सर्कल मध्ये नेहमीच प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाचं टार्गेट असतं की पॉवर सर्कल मध्ये जास्त धावा येणं फार महत्वाचे असतात आणि त्या धावा आता मात्र येत असताना आपण पाहिल्या टीम तुर्बेच्या स्कोरबोर्ड वरती 28 धावा चला स्पीडअप करा टीम सिद्धी करवळे 40+ विलेला फार महत्व आहे प्रत्येक षटकामागे 5 मिनिटं आपल्याला दिले जात आहेत आणि 9 मिनिटं आपण घेतलेत पहिलाच बॉल प्रल्हाद पाटील बॉलिंग ट्रॅक वरती आलेत पहिलाच बॉल वेगानं ट्रॅव्हल झाला चेंडू बॅटचा संपर्क नाही डॉट बॉलची सांगता एकनाथ मात्रे ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय एक विस्फोटक दर्जाचा खेळाडू आहे नेहमीच चांगली फटकेबाजी त्याच्या बॅट मध्ये राहिली आहे मात्र आज थोडस शांत आहे मात्र येणाऱ्या काळामध्ये चांगली फलंदाजी नक्कीच पाहायला मिळेल यातील मध्ये शंका नाहीये प्रल्हाद सज्ज झालाय बॅकफुटला येऊन स्पंज करण्याचा प्रयत्न बॅक टू बॅकचा हा दुसरा डॉट बॉल येत असताना प्रल्हाद पाटील चांगली गोलंदाजी करत असताना या मॅच मध्ये कमबॅक त्यांना महत्वाचा आहे कारण आपण पाहता 2 षटकामध्ये धावांची लयलूट झाली आहे अशा परिस्थितीला कमबॅक फार महत्वाचा आहे आणि तो कमबॅक देण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिलाय सलगचे 2 डॉट बॉल येत असताना बॅकफुटला येऊन स्पंज करण्याचा प्रयत्न सलगचा 3रा डॉट बॉल अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी प्रल्हाद पाटील अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना एकनाथ मात्रे सारख्या फलंदाजाला त्यांना शांत ठेवलंय मैदानामध्ये व्हेरी गुड बॉलिंग यावेळेचा बॉल अरुंद कार्पेट ड्राईव्ह वेगाने चेंडू ट्रॅव्हल झालाय प्रयत्न तर भरपूर चांगले केले होते निलेश पाटीलनं मात्र चेंडू वेगाने ट्रॅव्हल सीमा पार चौकार तीनचा डॉट बॉल आल्यानंतर त्या ठिकाणी चौकार येत असताना आपण पाहिला पुन्हा एकदा मोठा फटका चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक तैनात बाळाराम पाटील चूक करणार नाहीये या मॅच ची गोल्डन विकेट कॅरी केली आहे एकनाथ मात्रे बाद या मॅच मध्ये येत असताना प्रल्हाद पाटीलचं कौतुक करावं तेवढं कमी असेल कमबॅक काय असतं याचं जिवंत उदाहरण त्यानं दिलंय मैदानामध्ये 5 बॉलवरती अवघ्या 4च धावा खर्च केल्यात 1 विकेट त्याने कॅरी केलंय धावत संख्या आपण पाहता 32 धावा धाव फलकावरती आहेत नवीन फलंदाज आपण पाहता यादव मात्रे
तुर्बेचे पोलीस पाटील यादव मात्रे स्टाकी नाईनला आपल्याला पाहायला मिळते. वंटिको शेवटचा बॉल बाकी आहे. 32 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्यात. शेवटचा बॉल बाकी असताना प्रल्हाद पाटील बॅकफुट लावून स्पंज करायचा प्रयत्न. प्रल्हाद पाटीलची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार डाल्या. जबरदस्त कमबॅक. ओके 4 धावा 1 सफलता. याच दरम्यान मनोहर भोईर सर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला पुढील मॅच असणार आहे. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी या ठिकाणी टॉस केला जाईल. रोहित जनब आणि उदय 11 जगदंब वाकलन दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी लगेचच यायचं. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. जर एक संघनायक असेल आणि दुसरा संघनायक आला नाही तर समोरच्या संघाला टॉस विन दिला जाईल. याच्याकडे लक्ष असणं गरजेचं असेल. तर विनंती असेल दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचं. नवीन बॉलर्स नवनाथ पाटील बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. प्रल्हाद पाटीलने चांगली गोलंदाजी केली. 32 धावा स्कोरबोर्ड वरती आपण पाहता. षटक क्रमांक 14 मैदानाच्या आतमध्ये हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती नवनाथ पाटीलला आपण पाहता. चांगला क्रिकेट दोन्ही संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यातील मात्र शंकांना या दोन जवळचे संघ आमने सामने आलेत. ते पाहता चांगला क्रिकेट क्रीडा रसिकांना पाहायला मिळेल. या बेचा बॉल अलंद काप ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक आहेत. प्रयत्न चांगले केले. चेंडूची अडवणी झाली. तोपर्यंत सिंगलला 2 मध्ये कन्वर्ट केलंय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 40+ मध्ये आपण पाहता चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 34 धावा धावफलकावरती नवनाथ पाटीलचं षटक आपण अनुभवता. षटक क्रमांक 14 मार्गस्थ आहे. स्टाकलेनला पुरण भोईरला पण पाहता. यावेळेचा बॉल अप्रतिम डिलिव्हरी. चेंडू बादचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता. पहिल्या 2 षटकामध्ये जे काही या ठिकाणी गमावले टीम सिद्धी करवलीनं ते मात्र येणाऱ्या षटकांमध्ये ते कमावत असताना चांगली कामगिरी ते करतायत. दरम्यान मोहन मामा शिवकर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पुरण भोईर थोडस शांत आहे. 5 मध्ये कशा पद्धतीची तो बॅटिंग करेल मैदानामध्ये. नवनाथ पाटील सज्ज झाला. पुढील बॉल बॅकफुट लावून स्पंज केला. जागा बनवली आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत मात्र चेंडूनं गाठली आहे सीमारेखा. मिळतील या बॉल वरती 4 धावा. चौकार. पण पहिला बॅकफुट लागून स्पंज केला आणि अतिशय चांगला देखणा फटका त्या ठिकाणी येत असताना पुरण भोईरच्या बॅट मधून चौकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या पुढे सरकेल. संघ जाऊन पोहोचलाय तो 38 या आकड्यावरती. 38 धावा धावफलकावरती आपण पाहता. पुढील बॉल यावेळेचा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप नेरलं की दिशाईन चेंडूपैकी एक्स्ट्रा धाव या ठिकाणी मोजावी लागेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात संघाची धावसंख्या पुढे सरकेल. संघ जाऊन पोहोचला 39 या आकड्यावरती. षटक क्रमांक 14 मार्गस्थ. षटकातील 4था चेंडू फेकण्यासाठी नवनाथ पाटील सज्ज झालेत. चांगला खेळ 2 संघांमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही जवळपासचे संघ आहेत. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा आनंद कार्पेट ड्राईव्हचा फटका. प्रल्हाद पाटील त्या ठिकाणी आहेत. चेंडूची अडवणी केली. दुसरीसाठी पलटलेत. 2 धावा चपलाईने पूर्ण केल्यात. सातत्यानं रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगली पाहायला मिळते टीम तुर्बेची. आणि याच कारण एक चांगली धावसंख्येकडे त्यांची वाटचाल चालू आहे मैदानामध्ये. 2 धाब्याच्या सहाय्याने संघाची धावसंख्या पुढे सरकेल. संघ जाऊन पोहोचलाय 41 या आकड्यावरती. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत या षटकातील. पुढील बॉल फुल्लर लेनचा बॉल. गॅप भरपूर मोठे. लॉंग लेगला चेंडू निघून जात आहे. सीमारेखा बाहेर येतोय. चौकार.
या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या संघानं रिव्ह्यू घेतलेला आहे. हाईट फॅक्टर या ठिकाणी चेक केल्या जाईल. मनोज पवार सर उत्तर शिव या ठिकाणी तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. फेअर डिलिव्हरी आणि इथून चौकार येताना आपण पाहिला. फुलर लेनचा बॉल या ठिकाणी हाताळला गेला. चौकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना 45 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय बॅटिंग करणारा तुर्बे पोटी प्लस संघ. वन टू गो शेवटचा बॉल या षटकातील बाकी आहे. मध्ये कशा पद्धतीची रणनीती आखली जाईल. 5 षटक 5 गोलंदाजी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. याचा बेनिफिट जो संघ या ठिकाणी विकेट टिकवून ठेवेल त्यांना मात्र फायदा मिळतो अंतिम षटकामध्ये. यावेळेचा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न, चेंडूवरती क्षेत्ररक्षक आलेत, उचलतील फेकतील तोपर्यंत एकच धाव मिळताना दिसतील. एका धावेच्या मदतीनं षटक क्रमांक 4 या ठिकाणी समाप्त होत असताना 4 षटका अखेरीस बॅटिंग करत असताना तुर्बे टीमची धावसंख्या धावफलकावरती लागली आहे ती 46 धावा धाव पुस्तकावरती. तर शेवटच्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती रुपेश मडवीला आपण पाहाल. तर नक्कीच दोन्ही टीमचे कॅप्टन आपण उपस्थित राहा. रोहिंजन संघाचे कॅप्टनला विनंती असेल आपण याबं टॉस साठी आणि वाकलन जगदंब वाकलन अशी मॅच असेल इनिंग ब्रेक मध्ये. चला स्पीडअप करा. टीम सिद्धी करवले, वेल घेऊ नका. रुपेश मडवी बॉलिंग ट्रॅक वरती शाकिनेला पुरण भोईर. पहिलाच बॉल अटॅकिंग मोड मध्ये आलाय. उंची गाठली, लांबी गाठेल का? आणि लांबी गाठली, स्क्रीन वरती येतोय हात तडाका. पुरण भोईरच्या बॅट मधून षटकार. 52 धावा. 52 धावा टीम तुर्बेच्या स्कोर बरोबरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग करताना दिसतोय पुरण भोईर. जसा बॅटच्या रनार मध्ये चेंडू आला तसा त्यानं फेकून दिलं सीमारेखा बाहेर. षटकार. स्लोगरच्या षटकामध्ये मोठी फटकेबाजी हवी आणि ती फटकेबाजी करत असताना पुरण भोईरला आपण पाहता. वैयक्तिक 28 धावेचं त्याने योगदान अद्यापर्यंत दिलंय. यावेळेचा बॉल भरपूर चांगला डिलिव्हर केला. सिंगल कन्वर्ट झाले. चांगलं क्षेत्ररक्षण नवनाथ पाटील त्या ठिकाणी राहिलं. सिंगलच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 53 या आकड्यावरती. 53 धावा स्कोर बरोबरती आपण पाहता. चांगला क्रिकेट दोन्ही संघ तुल्यबल मातबर आहेत आणि ते पाहता चांगला क्रिकेट या ठिकाणी दाखवावा लागेल. यावेळेचा बॉल यष्टी वाकवली आहे. विकेटचं पतन. मोठा धक्का टीम तुर्बेला. फलंदाज यादव बॅक टू द आउट.
विकेटचं पतन झालं. यादव मात्र बॅक टू द डगआउट झालेत आणि नवीन फलंदाज आपण पाहता जनार्दन मात्रे. पाच मध्ये कशा पद्धतीची कामगिरी केली जाईल या मॅच मध्ये. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर भरपूर चांगला कमबॅक रुपेश मडवीचं मैदानामध्ये आपण पाहता. एक अनुभवी खेळाडू सातत्यानं चांगली गोलंदाजी राहिली आहे रुपेश मडवीची. मात्र या मॅच मध्ये डावकरी आताचा खेळाडू जनार्दनला आपण पाहता. स्लोगनचं षटक मैदानामध्ये चालू आहे. आक्रमण करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिलाय आणि क्रीज मध्ये सुरक्षित फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला पूरन भोईर. एक धाव मिळताना दिसते. एका धावेच्या सहाय्याने संघाची धावसंख्या पुढे सरकेल. संघ जाऊन पोहोचलाय 54 या आकड्यावरती. स्लोगरच्या षटकातील 2 चेंडूंचा केला अजूनही बाकी आहे. 2 चेंडूंचा केले बाकी. 5 मध्ये किती टोटल रसला जाईल. फर्स्ट सेशन मध्ये बॅटिंग करत असताना टीम तुर्बे 40+. चांगला सामना रंगेल सेकंड 17 मध्ये. जसा मॅच स्टार्ट होईल तेव्हा मात्र मॅचला मजा येणार आहे. चांगली मॅच रंगेल येतील मात्र शंका नाही आहे. चांगल्या लक्ष्याकडे वाटचाल चालू आहे टीम तुर्बेची. फुल्लर लेनचा बॉल मात्र यावेळी चेंडू बॅटचा संपर्क नाही आणि डॉट बॉलची सांगता. वेगवान चेंडू डिलिव्हर केला आणि फुलटॉस चेंडू या ठिकाणी कन्वर्ट करता आला नाहीये पुरण भोईरला आणि इथून डॉट चेंडूची सांगता झाली आहे. शेवटचा बॉल बाकी आहे. चांगली गोलंदाजी पहिल्या बॉलवरती षटकार जरी आला तरी चांगली गोलंदाजी त्यानं केली आहे. शेवटचा बॉल बॅटच्या मधोमध अंतिम चेंडूवरती शेवट गोड केले पुरण भोईरनं आणि ठोकलाय षटकार. आणि या षटकारानं 60 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 61 धावसंख्येचं टार्गेट सेकंड सेशन मध्ये चेस करावं लागेल टीम सिद्धी करवले 40+ या संघाला. एक मोठं लक्ष. टीम रोहिंजनचं कॅप्टन आपण या आणि गोलंदाजीचं विश्लेषण आपण पाहिलं. संदीप च्या षटकामध्ये 14 धावा आल्या. बाळराम पाटीलच्या षटकामध्ये 14 धावा आल्या. एक मात्र प्रल्हाद पाटीलच्या षटकामध्ये अवघ्या 4 धावा. नंतर 4 गोलंदाज नवनाथ पाटील असेल, रुपेश मडवी असेल, प्रत्येक गोलंदाजीवरती 14 धावा आल्यात आणि प्रल्हाद पाटीलच्या गोलंदाजीवरती अवघ्या 4 धावा. अशा तऱ्हेनं 60 धावा लागल्या. 61चं टार्गेट. टॉस त्या ठिकाणी केलं जाईल दोन संघादरम्यान. रोहिंजन आणि त्यांच्या विरोधात जगदंब वाकलन अशी बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. मी विनंती करेल डस्टर पक्षा बैलाचे मालक विष्णुबा मडवी यांना की आपल्या शुभास ते दोन संघादरम्यान या ठिकाणी टॉस करायचं. तसेच विजय पाटील टॉस केलं जात आहे दोन संघादरम्यान. टेल इज कॉल. हेड आलेला आहे. वाकलन संघ टॉस जिंकलेला आहे. काय निर्णय असेल? डिसिजन पेंडिंग होतो कारण की माझं इतक्या लवकर मॅचेस चालू होतील हे मला वाटलं नव्हतं. कारण की जे माझे जे प्लेयर आहेत ते जॉबवरनं आता जस्ट 5 मिनिटात पोहोचतात. त्याच्यामुळे डिसिजन पेंडिंग होतो. या स्पर्धेबद्दल काय म्हणतील स्वर्गीय प्रभाकर असू पाटील? स्मृतिचषक 15वं पर्व आणि डे नाईटचं फॉर्मॅट काय म्हणतील स्पर्धेबद्दल? नक्कीच स्पर्धा खूप चांगली असतं. प्रत्येक वर्षी आम्ही इथे खेळतो. आम्ही मनापासून रोशनचं अभिनंदन करतो काही आम्हाला खेळण्याची संधी दिली आणि जे आम्हाला पुरस्कृत केले मंगेश पाटील त्यांचा देखील आम्ही मनापासून आभार मानतो. थँक्यू. टीम वाकलन या ठिकाणी टॉस जिंकलेला आहे आणि डिसिजन त्यांचं पेंडिंग आहे. तर उलिया मॅचच्या दिशेनं त्या सेकंड 17 मध्ये 61चं टार्गेट चेस करायचंय टीम सिद्धी करवले 40+ या संघाला. वलियाच्या खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये वैभव बोपे हरिग्राम यांच्या आवाजात खेळाचं दुसरं सत्र. तर नक्कीच 2 षटकारासाठी 1000 रुपयाचा पारितोषिक असेल. महेश पाटील आणि दिनेश मडवी यांच्या माध्यमातून सलगच्या 2 षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. 5 षटक 5 गोलंदाज आहे. याच्याकडे लक्ष असणं गरजेचं असेल पुढच्या मॅच साठी.
चला मॅच कडे आपण वळतोय. अगदी पहिलं सत्र थोडं रोमांचकच होतं कारण ज्या पद्धतीने टॉस जिंकल्यानंतर स्वतःच्या होम ग्राउंडवर खेळत असताना सिद्धी करवले 40+ न गोलंदाजी केली. प्रत्येक गोलंदाजानं 14 रन दिलेले आहेत. कदाचित 5ही गोलंदाज ठाम ठरवूनच आले होते. 4 गोलंदाज माफ करा कारण एक फक्त 4 रनचं होतं. बाकी 4 गोलंदाजांनी जणू का ठरवूनच आले होते की 14 जायचे, कमी नाही जास्त नाही. हर्ष भोईर, प्रफुल्ल पाटील आणि अतुल पाटील यांच्याकडून हॅट्रिक साठी 2000 विकेट हॅट्रिक साठी. तुर्बे 40+ आणि सिद्धी करवले 40+ या दोन दिग्गज संघामध्ये ही लढत आहे. आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना 60 रन केलेले तुर्बे 40+ न 61 करायचे होम ग्राउंडवर. सिद्धी करवले 40+ संघाला ओपनर्स मैदानामध्ये आलेत. सचिन कडू सरांचं इथे आगमन झालेलं आहे. खूप चांगले ऑफिशियल अंपायर्स, त्यांचं हार्दिक स्वागत. कडू सर या व्यासपीठावर. मॅच कडे आपण वळतोय. दीपक भोईर, सुरेश तरे आणि सुरेश पाटील यांच्याकडून देखील 2000 म्हणजे टोटल 4000 कॅश प्राइज असेल विकेट हॅट्रिक साठी. तोरवे 40+ गोलंदाजांसाठी बंपर ऑफर. मॅच कडे आपण लक्ष केंद्रित करूया. अविनाश मडवी आणि बाळाराम पाटील हे दोन सलामीवीर आहेत. पहिलाच बॉल थोडा हवेत होता परंतु सेफली लँडिंग झालाय बॉल. दीपक भोईर जे पहिलं षटक हातात आहेत आणि पहिली सिंगल खरं तर इथे आलेली आहे. सध्या बॅटिंग करत असताना पहिलं बॉल त्याची पाहणी तुम्ही केली तर पाटीलला इतकं रीड करता आलं नव्हतं, पण कारण ही सुरुवात आहे. रिकॉर्ड रन रेट जवळपास 12+ रन प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला करावे लागतील. रन रेट इन टू द स्लॉट, ग्रेट शॉट, बॉल चाललाय बाउंड्री लाईन बाहेर, डीप मिड विकेटला क्लिअर करत असताना षटकार. बाळराम पाटील येत्या क्षणी 600च्या स्ट्राईक रेटनं त्यांनी सुरुवात केली. खुश केल्या सगळ्या सिद्धी करवले ग्रामस्थवासियांना. या षटकाराने एक नवीन त्यांना स्वप्न दाखवलंय, विजयाचे स्वप्न दाखवले षटकारानं. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड, व्हॉट अ शॉट. सलग 2 बॉल मध्ये 2 दमदार षटकार, 2 बिग हिट. बाळराम पाटील सुरुवातीपासूनच आक्रमक. तर नक्कीच सलगच्या 2 षटकारासाठी दिनेश मडवी आणि महेश पाटील एवन जोडी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि तो कमावलाय बाळराम पाटील या फलंदाजानं. $40+ साठी सिद्धी करवली 40+ साठी सुवर्ण संधी. जर सामने जिंकत असताना ते फायनल पर्यंत पोहोचले तर गणेशजी पाटील याचकडून आई एकविरा टूर खास मेजवानी त्यांच्यासाठी देण्यात येईल. खाण्यापिण्याची सर्व सोय त्यामध्ये असेल, ज्यामध्ये स्टार्टर साठी 15 किलो बोकड, 15 किलो चिकन, 5 किलो चना गार्लिक आणि 5 किलो चना कोलीवाडा आणि तसेच स्पेशल डिश काजू बदाम पिस्ता चाकण्यासाठी. क्या बात आहे. आणि त्यामध्ये वाळाच्या गावठी शेंगा या देखील इन्क्लूड असतील. एक मोठी ऑफरच दिल्या. मॅचकडे आपण लक्ष केंद्रित करतोय. लगातार 2 षटकारानंतर एक कमबॅकिंग बॉल. दीपक भोईर थोडा सुटकेचा श्वास घेत असतील कारण आक्रमण बघायला मिळालं. बाळराम पाटील यांचं सुरुवातीपासूनच अटॅकिंग मोड मध्ये राहायचं आहे, ठाम निश्चित करून आलेत. जर त्यांच्या समोर आता खराब बॉल तुम्ही फेकाल तर परिणाम हेच बघा मिळेल. टायमिंग करतायत, बॉटम एंडचा वापर करतायत. डाऊन द ग्राउंड असेल, क्रॉस बॅट असेल, खूप चांगली बॅट फिरते. आणखी एक खणखणीत चौकार. संभ्रमात टाकलाय गोलंदाजाला पहिल्या षटकामध्ये. थोडा विचार तुर्बे संघाच्या क्षेत्ररक्षकांना करण्यासाठी भाग पाडले गेले कारण या ओव्हरमध्ये आतापर्यंत लगभग 17 रन आलेत. 5 बॉल डिलिव्हर्ड झालेत. 1 चेंडूचा खेळ अजूनही बॅलन्स आहे. पॉवर प्लेचं हे असं क्रिकेटचं सी फॉर कंट्रोल. क्रिकेट खेळामध्ये तुम्हाला लॉंग इनिंग खेळायचे असेल ना, पेशन्स फार इम्पॉर्टंट असतात आणि ते पेशन्स दाखवले त्या बॉलवर. बाळराम पाटील संपूर्ण 6 चेंडू त्यांनी खेळले. स्ट्राईक स्वतःकडे 5 बॉल त्यांनी खेळले कारण पहिल्या बॉलवर स्ट्राईक अविनाश यांच्याकडे होती
आणि 5 बॉल मध्ये आक्रमक ते झाले. 17 धावा त्याने त्यामध्ये केल्या. टोटल पहिल्या ओव्हरमध्ये 18 रन आलेले आहेत. त्यामुळे तुर्बे 40+ ला थोडा विचार विनिमय अगदी नियोजन करावं लागेल, परंतु वेळ आपल्याकडे, टाइम आपल्याकडे कमी आहे, त्यामुळे प्लीज लगेचच फिल्डिंग लावून घ्या. तुर्बे 40+. टायमिंग अलर्ट आहे. स्टॉपवॉच सुरू आहे. तुमचे 12 खेळाडू देखील येत आहेत. पंच देखील वेळेची काळजी घेत आहेत. आणि जर पंचाने येलो कार्ड तिकडून दाखवला, 4 षटकं जर 20 मिनिटांमध्ये संपली नाहीत तर 5व्या षटकामध्ये एक खेळाडू रिंगणामध्ये येईल, हे लक्षात घ्या. चला, षटक संपून 1 मिनिट झालाय. आता अजूनही तुम्ही फिल्डिंग लावलेली नाहीये. बघा, लक्षात घ्या, ऑर्गनायझर कमिटीकडून या सूचना येतात, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. तुर्बे 40+ याची तुम्ही काळजी घ्या. जाऊया मॅच कडे. पहिले षटक थोडस महागडच राहिलेत. दीपक भोईर यांचं, कारण 18 रन आलेत. कोणती विकेट्स त्यामध्ये त्यांना मिळाली नाहीये. सेकंड पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करतील जनार्दन म्हात्रे ऑन सायकल कडे बालाराम पाटील, कारण अंतिम बॉलवर त्याने सिंगल करत असताना स्ट्राईक स्वतःकडे ठेवली होती. आणि केलं पाहिजे. मी नेहमी म्हणतो, ज्या बॅटरची बॅट मैदानामध्ये चालते, प्रत्येक टुर्नामेंट नवीन असतं, प्रत्येक मैदान अपोजिशन्स हे नवीन तुमच्यासाठी असतं. आणि जेव्हा बॅट बोलते तेव्हा जास्तीत जास्त स्ट्राईक तुम्ही स्वतःकडे ठेवली पाहिजे. आणि बालाराम पाटील ते केलंय. गोलंदाजी मार्कवर आलाय. गोलंदाज जनार्दन, एक वेगळी त्यांच्या हेअरस्टाईल आहे. लेंथ अँड लाईन मधील वेगवान बॉल रीड करताना नाहीये. थोडं लेट शॉर्ट सिलेक्शन झालंय. एलबीडब्ल्यू बाद नाहीये 40+ साठी. माजी सरपंच सन्माननीय आदरणीय गोपीनाथ शेठ पाटील साहेबांचं व्यासपीठावर शुभागमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. सन्माननीय निवृत्ती मडवी यांचंही आगमन झालेलं आहे. त्यांचंही हार्दिक स्वागत. स्पर्धेसाठी स्पोर्ट्स सायकलचे पुरस्कर्ते आहेत. आम्ही आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आपण असं दिसतो ही आपल्याला विनंती. यॉर्क मध्ये हा बॉल बघायला मिळाला आहे. 1 रन या बॉलवर कंप्लीट केले जाईल. केलं पाहिजे. जेव्हा चांगली गोलंदाजी होत असते तेव्हा तुम्ही त्या गोलंदाजाला सन्मान, किंवा त्या बॉलला सन्मान तुम्ही दिला पाहिजे. हे क्रिकेटचं टॅलेंट आहे, क्रिकेटचं सूत्र आहे, ते वापरलंय, अवलंबलंय त्या दोन्ही बॅटरना. सलामीवीर सुरक्षित आहेत. सध्या सिद्धी करवले 40+ संघ खेळतोय मैदानामध्ये. त्यामध्ये ग्रामस्थांची जास्त संख्येने उपस्थिती बघायला मिळते. सर्व ग्रामस्थांचं हार्दिक स्वागत. तुर्बे गावचे जे सपोर्टर्स आले त्यांचंही हार्दिक स्वागत आम्ही करू. 19वा फलकावर आहेत. पहिले 2 बॉल जनार्दनने डिलिव्हर्ड केलेत, त्यामध्ये फक्त एकच सिंगल आतापर्यंत खर्च केली. वॉडा डिलिव्हरी. जनार्दन, किती नियंत्रण आहे. फक्त वेग नाही तर वेगावर नियंत्रण आहे, टप्प्यावर नियंत्रण आहे, हे सांगत असताना दिसलेत. उत्तम गोलंदाजी आतापर्यंत साकारले गेले. 3 बॉल डिलिव्हर्ड केले, त्यामध्ये 2 डॉट बॉल, 1 सिंगल. अफलातून गोलंदाजी सध्या सुरू आहे. जनार्दनची लाईन आपण बघितली ना, तर बॉल तो अगदी लेंथ अँड लाईन मध्ये, जो क्रिकेट खेळामध्ये अटॅकिंग लेंथ म्हटलं जातं गोलंदाजाकडून, त्या आक्रमकतेवर सध्या ती गोलंदाजी सुरू आहे. जनार्दन उत्तम, हे पहिले 4 बॉल त्याचे बघायला मिळाले. पाठी करत असताना टीम सिद्धी करवलेला सुरुवात धमाकेदार केली आहे, परंतु सध्या त्यामध्ये सातत्य टिकवण्याची वेळ आली आहे. जनार्दन या 4 बॉल मध्ये कमबॅक त्यांनी केल्या. तुर्बे 40+ कडून जे अपेक्षित होतं संपूर्ण तुर्बे ग्रामस्थवासियांना, जनार्दन कडून ते केलंय, परंतु अजून हे 2 बॉल थोडा पुढे ठेवला. टॉप एज, मोठा एज, फील्ड डाऊन द बॉल, जल्लोष मैदानात केला जाईल. इम्पॉर्टंट विकेट, पहिला धक्का स्थिती करवली 40+ ला. बालराम पाटील यांची मोठी विकेट, त्यांचं मैदानामध्ये थांबणं सिद्धी करवलीची 40+ टीमच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचं होतं. आणि ही विकेट गमावल्यानंतर जल्लोष बघायला मिळाला. फिल्डरचा क्षेत्ररक्षक होते, मला वाटतं दीपक, ज्यांना झेल कॅरी केला. हलकासा जल्लोष त्यांचं अगदी बघायला मिळालं.
गोपीनाथ शेठ पाटील साहेबांचं आगमन झालं, त्यांच्या स्वागतासाठी सन्माननीय निवृत्तीची मडवी त्याच्या स्वागतासाठी फटाक्यांची आतिषबाजी अगदी आपण बघतोय. नवीन बॅटर संदीप पाटील आलेत. बलराम पाटीलने 18 धावा केलेत. आपल्या बॅट मधून चांगला स्टार्ट केला, पाया भक्कम केला, परंतु त्यावर आता भिंत सोडवण्याचं काम करावं लागेल. मिडल ऑर्डर मध्ये जनार्दन खूपच चांगली गोलंदाजी आतापर्यंत या ओव्हरमध्ये. हो, एका हाताने झेल, राईट हँड साइडला बॉडीच्या उजव्या हाताने एका हाताने झेल कंप्लीट करायचं होता. जरी झेल कंप्लीट नसला झाला ना तरी चौकार वाचवलाय, तेवढंच ठाम आहे हे निश्चित आहे. कारण पाठीमागे बॅकअप साठी फिल्डर फार दूर होता, त्यामुळे 3 धावा वाचवल्यात. आणि या ओव्हरमध्ये जनार्दन देखील फक्त 3च रन खर्च केलेत. 1 विकेट, 1 लेग बायचे त्यांनी फक्त 2च खर्च केलेत, परंतु टोटल ओव्हर मध्ये 3 आलेत, 1 विकेट, 2 षटकं संपतायत. स्कोरबोर्ड पोहोचलाय 21 धावांवर. पाण्याची उत्तम व्यवस्था खरं तर मैदानामध्येच करण्यात आलेली आहे. जे अंडरग्राउंड ड्रिंक्स वॉटर बॉक्स आपण बघतोय, त्यामुळं वेळेची बचत होते. गोलंदाजीसाठी आलाय शैनानाथ. 18 बॉल आणि 40 धावांची गरज आहे. अविनाश मडवी आणि संदीप पाटील हे 2 बॅटर आहेत सध्या मैदानामध्ये. सगळे सूत्र त्यांना हाती घ्यावे लागतील या मॅचचे. आपल्या घरच्या ग्राउंडवर खेळत असताना इंटू द स्लॉट आला, बॅटच्या रडार मध्ये आलाय. कॉन्फिडन्स, आत्मविश्वास सगळं काही होतं या फटक्यामध्ये आणि ठोकलाय दमदार बिग हिट, लॉंग हिट षटकार. पहिल्याच बॉलवर स्वागत केलंय शैनानाथ यांचं षटकारानं. पॅटर्न मैदानामध्ये आपण संदीप पाटील यांना पाहतोय. 17 बॉल आणि 34 धावांची आता उर्वरित गरज राहिलेली आहे. सिद्धी करवलीकडे बॅटिंग लाईनअप चांगली आहे हे असं अर्थ दिसतंय, निदर्शनात येते. प्रथम दर्शन हेच बघायला मिळालंय. बलराम पाटील यांनी 18 धावा केला आणि त्यानंतर आता संदीप पाटील थोडा आक्रमक झालाय. अविनाश मडवी थोडा पॉज घेत असताना तो पुढे पुढे चाललाय, परंतु त्यानंतर संदीप पाटीलची बॅट बरंच काय बोलते. बॉल टेकअप केलाय. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा बॉल कलेक्ट केला जाईल तोपर्यंत एकेरी धाव पूर्ण केली दोन्ही बॅटर्सनं. धावसंख्येचं टोटल अजून ऍड होईल 1 रन ऑन बोर्ड मध्ये. 28 पर्यंत टोटल स्कोर बोर्ड. 16 बॉल आणि 33 धावांची अजूनही आवश्यकता. 16 बॉल 33 धावांची गरज. लेट कट केलंय, स्क्वेअर कट केलंय. कव्हर्स मध्ये फिल्डर आहेत, त्याच ऍक्शन मध्ये वेगवान थ्रो केला, परंतु 1 रन या बॉलवर मिळेल. सिंगल देखील महत्वाचे असते. थेंबे थेंबे तळे साचे अशाच पद्धतीनं, कारण जेव्हा षटकार चौकार येतात तेव्हा जर चांगल्या बॉलवर सिंगल डबल आल्यानंतर ते षटक अजून सुदृढ बनतं आणि ते चित्र सध्या बघा मिळतंय. पहिल्या बॉलवर षटकारानंतर 2 सिंगल आलेत. जेवढी गोलंदाजीची स्तुती होईल तेवढी बॅटरची स्तुती मी करेन, कारण ज्या पद्धतीने मागील 2 बॉल त्यांनी सन्मान दिलाय चांगल्या बॉल्सला. ओ पिच होता, उंच गेलाय बॉल, भरपूरच उंच आहे, परंतु लांबी जरी अर्धवट असते 3 खेळाडूंच्या मधून चांगला सुखरूप विसवलाय चेंडू. तिसऱ्यासाठी कोणताच प्रयत्न केलेला नाहीये. प्रयत्न होता परंतु मुळात धाडस करता आला नाही. 2 संघ पुढे चालला 31 वर. 14 धावांमधील अंतर आमचे स्कोरर आम्हाला माहिती देतात ओमकार. 14 बॉल आणि 30 धावांची अजून गरज आहे या मॅच मध्ये. चांगली मॅच आहे, चांगला ड्रामा आहे. मागील मॅच देखील लास्ट मोमेंट पर्यंत आला होता. आउटसाइड एज लागले, त्यामुळे बॉल चाललाय गलीकडे.
शॉर्ट टर्नमॅन मध्ये फिल्डर तयार होते. 1 रन. फिल्डिंग मध्ये कोणतीच त्रुटी केलेली नाहीये. उत्तम गोलंदाजी. ग्रेट कमबॅक सेनानाथ. अगदी बघितलं आपण पहिल्या बॉलवर षटकार आला, त्यानंतर कमबॅक त्याने केलं. स्कोरिंग शॉट खेळू दिलं नाही. आतापर्यंत या ओव्हरमध्ये जवळपास 5 बॉल मध्ये त्यांनी खर्च केलेले ते 11 धावा. 1 बॉल बघायचं. 13-29 ची गरज आहे. हा शेवटचा बॉल तेवढाच महत्वाचा. सायकरेनकडे बॅटर अविनाश मडवी. फक्त 4च धावा केले त्याने. 2च धावा केले 4 बॉल मध्ये. 13-29 हे समीकरण. इम्पॉर्टंट बॉल आहे. या ओव्हरचा रडार मध्ये आलाय. बॉल झाला डीप मध्ये. मिड विकेटला फिल्डर आहे. थोडा वेग घेतलाय, परंतु दुसऱ्यासाठी निघाले दोन्ही बॅटर. हलकासा मायक्रो सेकंड मिसफिल्ड आणि लगेच सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आलं. उत्तम रनिंग बिटवीन द विकेट्स या दोन्ही बॅटर्स कडून अगदी पाहायला मिळाली. 3 षटक संपतायत. धावसंख्या फळकावर धावा लागले 34. लक्ष होतं 61 धावांचं आणि जिथे आता करायचे 12 बॉल आणि 27 रन. हर्ष भोईर, प्रफुल्ल पाटील, अतुल पाटील यांच्याकडून जर हॅट्रिक कंप्लीट केली बॉलरनं तर 2000चं कॅश प्राइज. आणि सूरज तरे आणि सूरज पाटील यांच्याकडून देखील हॅट्रिक घेतली तर 2000 टोटल प्राइज आहे. 4000 हॅट्रिक साठी. चला फिल्डिंग ड्रिंक्स ब्रेक. थोडस स्ट्रॅटर्जी यामध्ये अखलीच राहील. रणनीती क्रिकेट खेळामध्ये फार महत्वाची असते. बारा चेंडू 27 धावा. सुरेश पाटील आणि सुरेश तरे यांच्याकडून लगातार 2 विकेट साठी 2000चं कॅश प्राइज. चला थोडं फास्ट करा. 12 बॉल आणि 27 धावांची गरज सध्या या मॅच मध्ये. इम्पॉर्टंट टर्निंग पॉइंट ओव्हर राहील या क्षणाला. रिक्वायर्ड रेट जवळपास 14 वर येऊन थांबलाय. त्यामुळे किमान कमीत कमी 15 धावा यावर मध्ये तुम्हाला करावे लागतील जर मॅच मध्ये इन राहायचं असेल. पहिला बॉल चांगला बॉल. गोलंदाजीच्या उंबरठ्यावर बॉलिंग करत असताना सध्या सुदर्शन भोईर यांना आपण पाहतोय. पहिला बॉल यॉर्क लेन त्याने सुरुवात केली. दोन्ही संघ लढावं लागणार. त्यांची अगदी लढवया बाणा या मॅच मध्ये तुम्हाला दाखवावं लागेल कारण इम्पॉर्टंट मॅच आहे. षटकर हॅट्रिक साठी महेश पाटील आणि दिनेश मडवी यांच्याकडून 1000चं कॅश प्राइज दिलं जाईल. काय बॉलिंग होते सध्या. सुदर्शन यांचे पहिले 2 बॉल तेवढेच यशस्वी त्याने डिलिव्हरी केले. पहिल्या बॉलवर सिंगल आली होती. 10 बॉल आणि 26 अजूनही या मॅच मध्ये करायचे. चेसिंग कंपल्सरी आहे. हे 4 बॉल निर्णायक राहणार आहे टीम सिद्धी करवलीसाठी. शॉर्ट लेंथ होती. बॉलला दिशा दिली. पाठीमागे फिल्डर आहे. हलकासा टर्न झाला बॉल आणि त्यासाठी तयारच होता फिल्डर. 1च रन. सिंगलला फारसं काही विनसणार नाहीये. फारसं काही बिघडणार नाहीये या मॅच मध्ये. फिल्डिंग टीम तुर्भेच जेवढं सिंगल आता तुम्ही कराल तेवढं रन रेट वाढत जाईल. परंतु या सिंगलला जर चांगलं बनवायचं असेल ना तर अधून मधून स्कोरिंग शॉट तुम्हाला लगवावे लागतील कारण आता सामना 9 चेंडूमध्ये 25 वर येऊन थांबलाय. सुरुवात आक्रमक झाली परंतु मध्ये थोडं सुस्त राहिले. जनार्दनचं षटक कमबॅकिंग राहिलं. त्यानंतर या ओव्हरमध्ये देखील सुदर्शन चांगली सुरुवात केली. लयबद्ध गोलंदाजी. 9 बॉल 25 पाहिजेत. डाऊन द ग्राउंड. बॅटर अगदी तुटून पडला या बॉलवर. जनार्दनच्या डोईवरून बॉल चालला डीप लॉंग ऑफ. षटकार.
असो, माघार घ्यायची नसते हे सांगतायत संदीप पाटील. 8 बॉल मध्ये पाहिजेत 19 रन. सामना रंगतदार स्थितीमध्ये आता येऊन थांबलाय. दबाव झळकतोय, बॉल आलाय वाईड. एक धाब्याचं बेनिफिट होतं खरं तर बॉलर्स कडे, कारण 8 बॉल मध्ये 19 पाहिजे होते. त्यामुळे हे एक्स्ट्रा रन 8 बॉल 18 असं उर्वरित समीकरण बाकी ठेवतंय. 8 चेंडूत 18 धावा. संदीप पाटील पुन्हा एकदा रडार मध्ये, उंच उंच आणि दूर, लॉंग अँड बिग हिट, प्रॉपर कनेक्शन, प्रॉपर टायमिंग, षटकार. बॅक टू बॅक चे 2 षटकार आलेत. दिनेश मडवी आणि महेश पाटील इवन जोडीकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी संदीप पाटीलला लागू झालंय. बॅक टू बॅक 2 षटकार, मच नेडेड 6. संदीप पाटीलला अगदी वेळेवर टॉप गिअर टाकलाय. अजून एकदा उंच खेळायचं होतं. विकेट किपर कडे संधी, कॉट बिहाइंड द विकेट. ज्या संदीप पाटीलला 2 षटकार ठोकले, हे वादळ आता शांत केलंय गोलंदाजानं आणि ते मोठा 440 वोल्टचा हादरा बॅटिंग टीम सिद्धी करवली 40+ ला, कारण आता 6 बॉल 12 धावांची गरज. सहा बॉल बाकी आहेत शेवटचे या पहिल्या डावातील आणि विजयासाठी गरज आहे 12 धावांची. क्रिकेट खेळामध्ये सगळं काही मिळवणं कठीण असतं ते जपणं आणि टिकून ठेवणं. आणि आता या मॅच मध्ये आतापर्यंत जे तुम्ही केलंय ते खरं टिकून ठेवण्याची वेळ आली आहे. मेहनत केली, पराकष्ट केले, मैदानामध्ये अक्षरशः घाम गाळलाय. या डे नाईटच्या फॉर्मॅट मध्ये खेळत असताना स्वर्गीय प्रभाकर हसू पाटील स्मृती चषकामध्ये शेवटचे 6 बॉल विजयासाठी धावा करायचे 12 कंपल्सरी चेसिंग. स्वतःच्या होम ग्राउंड वर सिद्धी करवली 40+ आणि त्यांच्याच अगेन्स्ट खेळत असताना तुर्भे 40+ मध्ये यांमध्ये चाललेलं द्वंद्व युद्ध. संदीप पाटीलनं चांगली बॅटिंग केली, 8 बॉल मध्ये 24 धावा केल्या, संघाला दिशा दिली. आणि त्यानंतर आता नवनाथ पाटील बॅटिंग साठी मैदानामध्ये आलेत. मॅच ऑन आहे, सामना कोण जिंकेल इथून याचा नेम नाही. गोलंदाजच्या मार्कवर एकनाथ, 6 बॉल रन पाहिजेत 12. चांगली मॅच. पहिलाच बॉल शॉपिच, हवे ते उंच आहे, मिस टायमिंग आहे, चांगलं क्षेत्ररक्षण यादव या खेळाडूकडून आणि पहिल्याच बॉलवर मिळेल एकनाथला विकेट. प्रॉपर मिडल ऑफ द बॅट, ज्याला बॅटचा शुगर पॉइंट आपण म्हणतो, अगदी तिकडे बॉल लागणार होता. त्यामुळे पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली. परंतु त्यानंतर निलेश पाटील का कमबॅक करतील का, की एकनाथ हल्ला चढवलाय, बॉल हवेत आहे, पुन्हा एकदा फिल्डर डाऊन द बॉल आणि जेल तिथे टिपलाय पुरणना आणि प्राइस मिळेल लगातार 2 विकेट साठी. सुरेश पाटील आणि सुरेश तरे यांच्याकडून 2000चं पारितोषिक होतं आणि त्याचा मानकरी ठरेल एकनाथ, कारण 2 विकेट त्याने घेतले. 2 मोठे हादरे सिद्धी करवली 40+ ला.
धन्यवाद डीजे. 4 बॉल आणि आता 12 धावांची गरज राहिली आहे. सिद्धी करवली 40+ ला. जीवनात लाटा थांबवता येत नाही, पण पोहायला शिकून त्यातून मार्ग नक्की काढता येतो आणि सध्या मैदानामध्ये तेच करायचे बॅटर्सला. 2 षटका ठोकायचे ते. बॉलच बॅक ड्राइव्ह. बॉल पाठीमागे चाललाय स्क्रीन कडे. 1 रन लॉंग ऑन मधून दुसऱ्यासाठी निघाला. डेंजर एंड कडे बॅटर आणि अजून 1 विकेटची पतन. धाबाद. धन्यवाद डीजे. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. सध्या मैदानामध्ये सिद्धी करवले संघ मॅच मध्ये इन होता, परंतु एकनाथनं 2 विकेट्स घेत असताना कामगिरी केली. जर 2 बॉल 2 षटकार लगावत असताना सामना जिंकून दिला तर लालचंद मडवी, रुपेश मडवीसाठी ऑफर आहे. लालचंद मडवी यांच्याकडून 2000 कॅश प्राइज देण्यात येईल. आणि म्हणून तर म्हटलं जाताना की मावळलेला सूर्य पूर्ण उगवतोच. काल किती कठीण असला तो बदलतोच आणि कधी कधी वेळ बदलण्यासाठी वेळ तुम्हाला द्यावा लागतो. 3 बॉल मध्ये 11 धावा पाहिजेत. डू ऑर डाय. हलकासा एज बॉल पाठीमागे ट्रॅव्हल करतोय. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये कोणती चूक नाही. 1च रन या बॉल मध्ये. सामना अजूनही ऑन आहे. आता उर्वरित चेंडू शिल्लक आहे 2. विजयासाठी धावा करायचे 10. त्यामुळे येणारा अपकमिंग बॉल राहील टर्निंग पॉइंट. इम्पॉर्टंट. येणाऱ्या बॉलवर एकतर मोठा फटका ठोकायचा आहे किंवा षटकार किंवा चौकार, 2 पैकी काही चालेल. मॅच मध्ये इन राहायचं असेल तर. परंतु एका बाजूला तुर्बे संघ देखील सांगतोय एकनाथ एक चांगला बॉल त्यालाही हातलायचा आहे. मॅच मध्ये या बॉलवर सगळ्यांचं, दोन्ही संघांचं, सिद्धी करवले तुर्बे दोन्ही संघांचं अस्तित्व थोडं थांबलंय. बघायचं आहे हा बॉल निर्णायक. 2 बॉल 10 आणि हा बॉल चांगलाच डिलिव्हरी केला. 4 धावा तर धावून पूर्ण होऊ शकत नाही. 1 रन तर झाले. दुसऱ्यासाठी बॅटर तयार नाही आहेत. त्यामुळे तुर्बे संघाने लगभग या मॅच मध्ये एंटर केलं. आपलं अस्तित्व या स्पर्धेमध्ये सुरक्षित ठेवलंय. परंतु आता सिद्धी करवले संघ सांगत असेल 1 खराब बॉल या मॅच मध्ये आम्हाला पुन्हा एकदा संधी देईल. काल 1 बॉल आखण्याची गरज असेल. 9 बॉल आला होता. परंतु बघायचं आहे 1 बॉल 9 आणि अंतिम बॉलवर षटकार आणि अगदी बघू शकतो या षटकाराला उशिरा झाला असं मी म्हणेन आणि जवळपास अगदी 3 धावांना हा सामना त्यांना गमवावा लागला. कंपल्सरी चेस होता. रिअली हार्ड लक सिद्धी करवले. परंतु या मॅच मध्ये जरी विजयाची चर्चा होत असली तरी पराभव याबद्दल जास्त चर्चा होईल, कारण वाघासारखा लढलाय आपल्या होम ग्राउंडवर सिद्धी करवले. 40+ संघ 61 धावांचं आव्हान असताना हार्ड लक तुर्बे संघाला देऊया नेक्स्ट मॅच साठी शुभेच्छा. 40+ मधून 2 संघ आता विजय समोर येत आहेत. पहिला सामना जिंकणारा बामाली 40+ आणि आता तुर्बे 40+. लगेचच आपण मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक घोषित करणार आहोत. या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ठरेल ज्यांना 35 धावांची दमदार इनिंग साकारली.